डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते मी त्रिवार, यांना वंदन करते मी त्रिवार। सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनो, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदे तज्ञ, दीनदलितांचे आधार, समानता व बंधुता याचे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय महामानव यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्याच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते। आईच्या नावावरनं त्यांचे नाव भीम असे ठेवण्यात आले। अवघ्या 5 वर्षांची भीमराव असताना त्यांच्या आईचे निधन झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते। ते असे म्हणायचे, मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अगदी आवडतो असे ते म्हणत होते। ते लहानपणापासूनच त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची देखील आवड होती। ते तासनतास वाचन करत, अभ्यास करत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पेई तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत। ते अस्पृश्यतेच्या विरोधात होते। 1920 मध्ये त्यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले। 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्य लोकांना नदीकाठी पाणी पिण्याचा हक्क नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल आवाज उठवला। 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला व अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचा हक्क या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय महान व्यक्ती होते। 1936 रोजी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष याची देखील त्यांनी स्थापना केली। यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या संविधानासाठी मजूर सभेची तिथे स्थापना करण्यात आली व अनेक बैठकी चर्चांनंतर या सभेने त्यांचे ते संविधान स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणले गेले। हे संविधान हे लिखित पुस्तक हे खूप महान मानले जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानाचे जनक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार देखील या नावाने ओळखले जाते। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, संपणार नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या भीमाचं दरारा। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचं दरारा, माझ्या भीमाचं दरारा। धन्यवाद।